नमस्कार. डेली ब्लॉगचा दुसरा दिवस. काल जी उडदाची डाळ भिजत घातली होती ती छान बारीक अशी वाटून घेतली. वडे फुगण्यासाठीची महत्त्वाची प्रोसेस. एकाच दिशेने पीठ 5 ते 10 मिनिटं फेटून घेतलं म्हणजे ते डबल होईपर्यंत फेटलं की छान फुगतात. बरं, आता आपलं हे जे पीठ आहे ते परफेक्ट झालंय की नाही चेक करण्यासाठी पाण्यात थोडंसं टाकून पाहिलं. वरच्यावर तरंगले म्हणजे आपलं पीठ परफेक्ट झालं. आता हा जो उद्योग चाललाय माझा तो वडे तळण्यासाठी मी ओट्यावर बसली आहे. कारण सांगते, जवळपास 100 ते 120 वडे तळायचे होते आणि उभं राहून काही मला शक्य नाही. तर ही आमच्या सासूबाईंची ट्रिक आहे. थोडी सावधगिरी बाळगून मी हे वडे तळून घेतले. त्यानंतर कोमट पाण्यामध्ये सगळे वडे भिजत घातले तासभर आणि त्याच्यानंतर ते पॅक करून ठेवले. अमेरिकेत ईद पार्टी अटेंड करण्याची ही माझी पहिलीच वेळ. संध्याकाळी 7 वाजताचा टायमिंग त्यांनी दिला होता. त्याप्रमाणे मी आवरायला घेतलं. माझ्याकडे छान असा ब्लॅक कलरचा ड्रेस होता. तो ब्लॅक ड्रेस घातला. त्याच्यावर पिंक जॉर्जेटची ओढणी आहे, ती ओढणी घेतली आणि लॉंग असं इयरिंग घालून घेतलं. ईद पार्टीसाठी मी रेडी झाले. हा ड्रेस कसा वाटतोय हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मानसिंगनी सुद्धा आज ब्लॅक पठाणी घातला होता, त्यामुळे मीही ठरवलं की मी सुद्धा ब्लॅक ड्रेसच घालावा. वंदूच्या घरी पोहोचल्यानंतर तिची सगळे पदार्थ मांडण्याची पद्धत दाखवते. इथं दहीवडे, भेळ, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे चाट, इतकं सुंदर पद्धतीने ते मांडलेलं होतं. असं म्हणतो ना की जेवण आधी आपण डोळ्यांनी जेवतो आणि मग तो घास खातो. अगदी तशी छान अशी अनुभूती आली मला. तिने इतकं छान सगळं मांडलेलं होतं. इथं सगळे ॲपिटायझर्स आहेत. त्याच्यानंतर स्वीट्समध्ये पण पेस्ट्रीज मागवलेल्या होत्या, रमबॉल होते, केक, लहान मुलांसाठी चॉकलेट्स, बिस्किट्स, ते सुद्धा खूप छान असं मांडून ठेवलेलं होतं. त्यानंतर एका ठिकाणी फ्रूट्स ठेवलेले होते, ग्रेप्स, स्ट्रॉबेरी वगैरे. त्यानंतर बकलावा, त्याचा एक बॉक्स ठेवलेला होता. आणि आता आपण जाऊयात मेन मेनूकडे. त्याच्यामध्ये बिर्याणी, चिकन करी, सॅलेड, त्यानंतर व्हेजिटेरियन लोकांसाठी दाल मखनी, पनीर मसाला आणि जिरा राईस, हे सगळे पदार्थ होते. जेवण तर अगदी सुंदर टेस्टी होतं आणि सगळ्यांनी मन भरून जेवणाचा आस्वाद घेतलेला. भरपूर लोकं आलेली होती. अमेरिकेत आपल्या भारतासारखं लग्न, कार्य, समारंभ, मुंज असे कुठलेच कार्यक्रम होत नाही. त्यामुळं जर असा एखादा स्पेशल सण असेल तर त्या सणाच्या निमित्ताने एकमेकांना घरी बोलवलं जातं, जेवणाचा कार्यक्रम ठेवला जातो, वेगवेगळे पदार्थ केले जातात, लोकांच्या एकमेकांच्या गाठीभेटी होतात आणि एकमेकांशी संवाद होतो. त्यामुळं मन इतकं हलकं होतं ना, माणसात गेल्यानंतर खरं सांगते इतकं छान वाटतं. आजची ईद पार्टी तर आमची खूप छान झाली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. उद्या भेटूया नवीन व्लॉगसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.